मनसेचा एबी फॉर्म मिळणार 24 तास आधी पहिल्या 50 उमेदवारांना देण्यात येणार एबी फॉर्म। उद्या 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म सुपूर्द करण्याची शेवटची वेळ। मनसेच्या मेळाव्याला वांद्र्यात सुरुवात। राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे 2 दिवस। पालिकेच्या यंत्रणांची लागणार कसोटी। आतापर्यंत 10,000 अर्जांचं वितरण। मुंबईत भाजपाची पहिली यादी आज जाहीर केली जाण्याची शक्यता। मात्र घोषणेआधीच नील सोमय्या, नवनाथ बन यांना एबी फॉर्मचं वाटप। नाराजांच्या मनधरणीसाठी आमदारांवर जबाबदारी। छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना। भाजपच्या उच्चस्तरीय कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय। पुरुष कार्यकर्त्यांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवा। नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। भाजपकडून मुंबईत पहिला उमेदवारी अर्ज तेजस्वी घोसाळकरांना। तेजस्वी आज आपला उमेदवारी अर्ज करणार दाखल। चंद्रपूर भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर। नागपुरात काल झालेल्या बैठकीत पुन्हा वाद। सूत्रांची माहिती, मुनगंटीवार जोरगेवारांमध्ये उमेदवारांच्या नावावरून उडाला खटका। संभाजीनगरातील इच्छुकांना अर्ज भरण्याचे शिवसेनेचे आदेश। भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहून मध्यरात्री घेतला निर्णय। दोन्ही पक्षात इनकमिंग वाढल्यानं युतीला विलंब। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे पणतू मनपा निवडणुकीच्या आखाड्यात। हर्षवर्धन पाटील प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसकडून इच्छुक। शेकाप मुंबई पालिका निवडणुकीच्या रिंगणात। शेकापच्या एका उमेदवारानं अर्ज भरला। धारावीच्या वॉर्ड क्रमांक 187 मधून कामगार पक्ष निवडणूक लढणार। भाजपमध्ये गेलेल्या दिनकर पाटलांना अश्रू अनावर। निवडणुकीसंदर्भातील मेळाव्यात पाटील भाऊक। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। नागपुरात उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँग्रेसमधील इच्छुकांचा प्रचार। प्रभाग 33च्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून एकत्रित प्रचार। अकोल्यात आज महायुतीचं भविष्य ठरणार। महायुतीतील जागांचा तिढा अद्याप कायम। भाजपशी बिनसल्यास शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार का, अशी चर्चा। पनवेलमधून एका पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसं जप्त। एक आरोपी अटकेत। पनवेल शहर पोलिसांची कारवाई। डिलिव्हरी बॉय बुधवारी संपावर जाण्याची शक्यता। मुंबईत तब्बल 10,000 जण सहभागी होणार। सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्यांच्या हिरमोडाची शक्यता। पिंपळनेर शहरात मुलींची छेड काढणाऱ्यांची धिंड। पोलिसांनी सापळा रचून नराधमांना घेतलं ताब्यात। 3 तरुणांवर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण करणाऱ्या पथकावर हल्ला। मिलन सबवे जवळ झाला हल्ला। विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। लाडक्या बहिणींच्या ईकेवायसीला पुन्हा मुदतवाढ। आता 31 जानेवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ। अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेला सुरुवात। बहिरम यात्रा भक्तांच्या गर्दीनं फुलली। ऐतिहासिक परंपरेचा उत्साह शिगेला। ऑपरेशन सिंदूरवेळी बंकरमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता। पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ झरदारींची कबुली। हनीचे मारेकरी भारतात। बांगलादेशातील पोलिसांचा दावा। हत्या पूर्वनियोजित असल्याचाही आरोप। टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलाच्या चर्चा तथ्यहीन। गंभीरचं स्थान सुरक्षित। बीसीसीआय सचिवांचं स्पष्टीकरण। स्मृती मंधनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी चौथी महिला खेळाडू बनली।